जय भीम, मैं चेतना। स्वागत है आपका जय भीम इंडिया में। खबरों की ओर बढ़ने से पहले नजर आज की सुर्खियों पर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया एग्रोविजन प्रदर्शनी का उद्घाटन। 11 से 14 नवंबर तक रेशमबाग में आयोजित की गई है प्रदर्शनी। मालेगांव सहकारी शक्कर कारखाने और इथेनॉल प्लांट के गोडाउन का हुआ उद्घाटन। मुख्यमंत्री फडणवीस सहित पहुंचे कई गणमान्य। और अकोला के तेल्हारा के गोरधा में डिजिटल स्कूल का हुआ उद्घाटन। बताया गया डिजिटल शिक्षा का महत्व। मध्य भारत की सबसे बड़ी कृषि प्रदर्शनी एग्रोविजन का आयोजन आगामी 11 से 14 नवंबर तक रेशमबाग मैदान पर किया गया, जिसका उद्घाटन राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा किया गया तथा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी समेत अनेक मान्यवर उपस्थित थे। यशस्वीपणे या ॲग्रोव्हिजनचं आयोजन करतो आहे। विशेषतः विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहेत त्या थांबाव्यात, नव्या टेक्नॉलॉजीचा, नव्या इनोव्हेशनचा उपयोग कृषी क्षेत्रात व्हावा, उत्पन्न वाढावं आणि शेतकऱ्यांना नवीन नवीन टेक्नॉलॉजीची माहिती व्हावी आणि त्यातूनही ही समस्या सोडून शेतकरी समृद्ध आणि संपन्न व्हावा, या भावनेतून याचं आयोजन करण्यात आलं। अतिशय मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा प्रतिसाद आपल्याला याला मिळालेला आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की जे शेतकरी या ॲग्रोव्हिजनला विशेष रूपाने आपल्या विदर्भातले शेतकरी इथे येतात। एवढंच नाही तर देशातली पण शेतकरी मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी जे 30 वर्कशॉप होतात त्यामध्ये आपल्या शेतीशी संबंधित विषयावर या ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळतं आणि त्यामुळे त्याचा उपयोग देखील आपल्याला होतो। मी या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। बंधूंनो, आपल्या अतिथींपैकी बरेच अतिथी असे आहेत की ज्यांना मराठी समजत नाही आणि म्हणून आपल्या अनुमतीने मी हिंदीमध्ये या ठिकाणी बोलतो। आपण मला या बाबतीत सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे। देशाचे परिवहन मंत्री आमचे नेते आणि ज्यांच्या संकल्पनेतून ॲग्रोव्हिजनची सुरुवात झाली ते आदरणीय नितीनजी गडकरी, आमचे सहकारी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, कृषी मंत्री पांडुरंगजी फुंडकर, ऊर्जा मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, सन्माननीय मंत्री महादेवराव जानकर, हरियाणाचे कृषी मंत्री ओमप्रकाशजी धनखड, आसामचे कृषी मंत्री अतुल बोराजी, श्री संजीव पुडी, सन्मान्य खासदार संजयजी धोत्रे, अजयजी संचेती, कृपालजी तुमाने, विकासजी महात्मे, महापौर प्रवीणजी दटके, निशाताई सावरकर, गिरीशजी गांधी, श्री सी.डी. माई, डॉक्टर दाणी, श्री विश्वनाथ, श्री रवी बोरटकर, मंचावर उपस्थित सगळे सहकारी आमदार, ॲग्रोव्हिजनचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, गेल्या काही वर्षांमध्ये केवळ नागपूर विदर्भच नाही तर संपूर्ण भारताचं आकर्षण बनलेलं ॲग्रोव्हिजन याची आज पुन्हा या ठिकाणी सुरुवात होते आहे। ही आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। खरं म्हणजे शेतीच्या क्षेत्रात, शेती उद्योगाच्या क्षेत्रात, शेती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ॲग्रोव्हिजन देशातलं अग्रणी अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन आता ठरलेलं आहे आणि जितक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याचं पार्टिसिपेशन होतं, जितक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी केवळ येतातच असं नाही तर इथल्या वेगवेगळ्या चर्चासत्रांमध्ये, कार्यशाळांमध्ये या ठिकाणी उपस्थित राहतात
मला असं वाटतं की त्यातच खऱ्या अर्थानं एक अत्यंत यशस्वी अशा प्रकारचं हे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं जातं। माननीय नितीनजींनी या विदर्भामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचलं पाहिजे, या दृष्टीनं खऱ्या अर्थानं ॲग्रोव्हिजनची सुरुवात केली। आणि या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नितीनजी हे शेतीच्या क्षेत्रात त्यांना खूप मोठा रस आहे आणि केवळ एक राजकीय नेते नाहीत, तर एक प्रकारे त्यांनी जे प्रयोग केले ते प्रयोग पाहून आपण असं म्हणू शकतो की ते कृषी वैज्ञानिक देखील आहे। कारण जगभरातले जे कृषीच्या क्षेत्रातले काम करणारे वेगवेगळे लोक आहेत त्यांना एकत्रित आणून त्यांच्याकडनं प्रयोग करून घेऊन शेतीच्या क्षेत्रात नवीन उपक्रम आले पाहिजे, शेती ही परवडणारी झाली पाहिजे, शेती हा समृद्धी आणणारा उद्योग झाला पाहिजे। आणि बारामती शहर के मालेगांव सहकारी शक्कर कारखाने और इथेनॉल प्लांट गोडाउन का उद्घाटन करने राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामती पहुंचे, जहां फडणवीस ने कहा सहकारी कारखाना निजी हाथों में जाकर कौड़ियों के भाव बिकता था, लेकिन अब ऐसा नहीं होगा। कारखाने शुरू कर रोजगार देने की पहल करने की बात कही। बारामती शहर में सहकारी शक्कर कारखाना और इथेनॉल प्लांट के गोडाउन का उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया। इस दौरान फडणवीस ने कहा कि एक समय था जब सहकारी कारखानों को निजी हाथों में कम दामों में बेचा जाता था, लेकिन अब ऐसा नहीं होगा। पण आता मी असं ठरवलंय की तुम्ही सगळे इतके मजबूत लोक सोबत आले, इथे राहायला तेव्हाच यायचं जेव्हा इथे आपला कब्जा येईल। तुम्ही कारखान्यावर तर आणलाय, पण आता सगळ्या संस्थांवर कब्जा आणायचा आहे, नगरपालिकेवर आणायचा आहे। त्यामुळे तो ज्या दिवशी तुम्ही आलाल त्या दिवशीच राहायला येणार आहे। त्यामुळे आज मी लवकर जाणार आहे, पण मला विश्वास आहे की तुमच्यासारखे मजबूत लोक ताकदीने या ठिकाणी उतरले तर आता परिवर्तनाची सुरुवात झालेली आहे। माळेगावनी परिवर्तनाची सुरुवात केली आहे आणि हे परिवर्तन तुम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही आणि या परिवर्तनामध्ये आम्ही सगळे तुमच्या सोबत राहू हा विश्वास तुम्हाला देतो। पुन्हा एकदा तुमचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। इस दौरान राष्ट्रवादी के 10 कार्यकर्ताओं ने भाजपा में प्रवेश लिया। इस दौरान मालेगांव शक्कर कारखाने के चेयरमैन, वाइस चेयरमैन सहित कई गणमान्य मौजूद थे। त्यावेळेस अडचणीत आली राज्याच्या सहकार विभागानं, त्यावेळी शेतकऱ्यांना कारखान्यांना मदत करायचा निर्णय घेतला। 2000 कोटी रुपये राज्य सरकारनं एफआरपी देण्याकरता या साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन दिलं आणि आज या ठिकाणी मला सांगताना आनंद वाटतो, माजी सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील किंवा आताचे आमचे सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख या दोघांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना 97.5% एफआरपी मिळालेली आहे, केवळ 2.5% एफआरपी मिळू शकली नाही। इतर कुठल्याही राज्यामध्ये देशातल्या 60% जास्त एफआरपी मिळालेली नाही, पण महाराष्ट्रामध्ये आपण हा प्रयत्न केला। कारखान्याला सांगितलं आम्ही मदत करायला तयार आहोत, सॉफ्ट लोन द्यायला तयार आहोत, पण त्यासोबत तो पैसा शेतकऱ्याला तुम्हाला द्यावा लागेल, त्याची एफआरपी द्यावी लागेल। आता केवळ 2.5% शेतकरी राहिले आहेत की ज्यांना एफआरपी मिळालेली नाही आणि आमच्या सुभाष बापूंनी आता हंटर काढलेला आहे आणि ज्या लोकांनी ही एफआरपी दिली नाही त्यांच्या मागे हंटर घेऊन आता सुभाष बापू या ठिकाणी लागलेले आहेत। त्यांच्या इकडनं एफआरपी काढून या महाराष्ट्रातल्या 100% शेतकऱ्यांना एफआरपी मिळेल हा विक्रम या सरकारच्या कालावधीमध्ये आम्ही करतो। सहकाराचं खाजगीकरण सुरू केलं अशा प्रकारचा तो काळ होता। या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सहकारी साखर कारखाने डबघाईला आणायचे, मग ते विक्रीला काढायचे आणि कवडी मोल किमतीमध्ये ते आपल्या खाजगी कंपनीच्या नावानं विकत घ्यायचे। अशा प्रकारची एक व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली होती। ज्या कारखान्यांच्या जमिनी 200 कोटी रुपयाच्या आहेत ते कारखाने देखील 30 आणि 32 कोटी रुपयाला त्या ठिकाणी बंद पाडून विकत घेण्याचं काम देखील या ठिकाणी झालं। आणि अशा या परिस्थितीमध्ये ज्यावेळी आपल्या सगळ्यांच्या नजरेला आलं की आता हा एक चांगला महाराष्ट्रातला प्रतिष्ठित अशा प्रकारचा चांगला कारखाना आहे
आणि याही कारखान्याकडे काही लोकांची वाकडी नजर झाली आहे आणि हाही कारखाना हळूहळू अडचणीत आणायचा, मग त्याचं खाजगीकरण करायचं आणि खाजगी मालकाकडे तो जाण्याची वेळ आली त्यावेळी आपण या निवडणुकीत उतरलात आणि या निवडणुकीमध्ये आपण खाजगीकरणाच्या विरोधात सहकार जिवंत राहिला पाहिजे हा नारा देत ही निवडणूक लढवली आणि या ठिकाणी निवडणूक आपण निवडून आलात। आणि म्हणून अकोला जिला के तिल्हारा तहसील के अंतर्गत आने वाले गोरधा गांव में डिजिटल स्कूल का उद्घाटन जिलाधिकारी जी श्रीकांत इनके हाथों किया गया। इस दौरान बड़ी संख्या में लोग कार्यक्रम में मौजूद थे। स्वच्छ भारत सुंदर भारत इस अभियान के तहत कई गांव डिजिटल होते जा रहे हैं। अकोला जिला के तिल्हारा तहसील के अंतर्गत आने वाले गोरधी गांव में डिजिटल स्कूल का उद्घाटन किया गया। वीसीआर गोरधा ग्रामपंचायतच्या सर्व वासियांना मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो। त्यांनी रेकॉर्ड टाईममध्ये सर्व गाव हगंदारीमुक्त त्यांनी केलं आणि त्याच्यासाठी त्यासोबतच लोकसहभागातून सुद्धा त्यांनी शाळा डिजिटल केल्या, त्याबद्दल सुद्धा मी सर्व गोरधावासियांच्या मनापासून धन्यवाद देतो। स्कूल का उद्घाटन अकोला जिला के जिलाधिकारी जी श्रीकांत इनके हाथों किया गया। इस दौरान कार्यक्रम में बड़ी संख्या में लोग मौजूद थे, जिन्हें स्वच्छता के बारे में समझाने का प्रयास जी श्रीकांत इन्होंने किया। पगार वाढवून दे परंतु शौचालयासाठी देऊ नये, जो स्वतःला फील करू दे। आणि हे मी का सांगतो, ज्या वेळेला एका बाजूला माझे सर्वांकडे मोबाईल आहे, मोबाईलसाठी कोणते अनुदान दिलं काय आणि कोणत्याही टीव्ही साठी तुम्हाला अनुदान दिलं काय, हे याच्यासाठी अनुदान नाही दिलं, परंतु प्रत्येक घरामध्ये आता घुसले की नाही। गांव के हर घर में शौचालय बनाए गए हैं और डिजिटल स्कूल का भी निर्माण किया गया है। इसे लेकर जी श्रीकांत इन्होंने गोरधा ग्रामपंचायतच्या सर्व वासियांना मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो। त्यांनी रेकॉर्ड टाईममध्ये सर्व गाव हगंदारीमुक्त त्यांनी केलं आणि त्याच्यासाठी त्यासोबतच लोकसहभागातून सुद्धा त्यांनी शाळा डिजिटल केल्या, त्याबद्दल सुद्धा मी सर्व गोरधावासियांच्या मनापासून धन्यवाद देतो। लोकांना विनंती केली की यापुढे आपले मुलींना दाखवण्यात असताना दाखवूच नाही, दाखवायचे असेल तर पहिला शौचालयाचं दाखवलं, शौचालय आहेत का एवढंच विचारा, दाखल्याची गरज नाही। शौचालय नसेल तर दाखवूच नाही, जर ऑलरेडी आपल्या मुलींना दाखवून दिली मग तारीख ठरवू नका, मग तारीख ठरवलं असेल मग सांगा पहिलं शौचालय बांधून घे। त्या आधीच आम्ही गोरधावासियांनी एवढा रेकॉर्ड टाइम मध्ये, मला माहिती आहे काही काही लोकांनी तरी अख्खा 7 दिवसामध्ये शौचालय बांधून घेतलं, बांधून घ्या, मग त्या पगार वाढवून दे परंतु शौचालयासाठी देऊ नये, जो स्वतःला फील करू दे। आणि हे मी का सांगतो, ज्या वेळेला एका बाजूला माझे सर्वांकडे मोबाईल आहे, मोबाईलसाठी कोणते अनुदान दिलं काय आणि कोणत्याही टीव्ही साठी तुम्हाला अनुदान दिलं काय, हे याच्यासाठी अनुदान नाही दिलं, परंतु प्रत्येक घरामध्ये आता घुसले की नाही। त्यामुळे हे आणि लोक सांगतात साहेब आमच्याकडे तो पण नाही, टीव्ही नाही, मोबाईल नाही, परंतु त्या ठिकाणी तुम्ही चक्क तुराट्याचा आणि मला सांगा कोणत्या गावामध्ये कोणते बाई स्वतः बाहेर येऊन अंघोळ करते सांगा, अंघोळ तरी बाहेर करत नाही, मग तुम्ही उघड्यावर शौचालयाला जात असेल मग अंघोळ सुद्धा तुम्ही उघड्यावर येऊन केलं पाहिजे। मग ज्या वेळेला आपण एका गोष्टी आपण 4 भिंतीत करतो किंवा त्या तुराटीच्या असेल किंवा टपऱ्याची असेल पण मग भिंतीच्या असेल, त्या ठिकाणी जर करत असेल मग शौचालयासाठी बाहेर उघड्यावर जाऊन भरपूर ठिकाणी एक ते पाहिजे की उदाहरणार्थ अट्रॉसिटीमध्ये यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला, महिला बाल कल्याण मनोधैर्य योजनामध्ये असे अत्याचार झाला की त्यांना पैसे द्यावा, अशा गोष्टी। मग भरपूर प्रकरणामध्ये मी एक पाहिलं की त्यांना शौचालयाला येत असताना किंवा जात असताना असे दुर्दैवी घटना झालेली आणि कोपर्डी सारखा एवढा मोठा दुर्दैवी घटना झाल्यानंतर किती मोठ्या मोर्चे निघाले पूर्ण महाराष्ट्रभर, का बरं निघालं? त्याच्यामध्ये एक फार प्रमुख मागणी होती की कोपर्डीचा बलात्कार जे करणारा त्यांना फाशी दिला पाहिजे। मी पण त्याच्याशी सहमत आहे, झूम करा सहमत आहे, परंतु ते घटनाच का घडली? जर आपण आपले बहीण आपली आई मग आपले भाभी या कोणी चांगला कपडे घालून जर रस्त्यावर जात असताना कोणत्याही आपल्या स्वतःच्या समाजातला कोणीही
अकोला की खबर की ओर मंगलवार की रात 500 और 1000 की नोट बंद हो जाने से बैंकों के सामने लंबी कतारें देखने को मिली। महाराष्ट्र के अकोला में भी लोग नोट बदलने के लिए घंटों बैंक के सामने खड़े दिखे। वहीं 500 और 1000 की नोट होने से लोग बिजली के बिल की रकम भी भरने में पोस्ट ऑफिसमध्ये आपल्याकडे आलेले जे ग्राहक आहेत त्यांच्याकडून आम्हाला असं समजलं की आपण 500च्या आणि 1000च्या नोटा स्वीकारत नाही. हे खरं आहे का? फक्त सेव्हिंग अकाउंटमध्ये आम्ही ते 500 1000च्या नोटा ॲक्सेप्ट करू. बाकी आम्हाला वरतून आदेश नाही आहे की बाकी याच्यामध्ये ॲक्सेप्ट करायचे आदेश नाही. फक्त सेव्हिंग खात्यामध्ये तुम्ही अकाउंट 500 1000च्या नोटा आम्ही ॲक्सेप्ट करायला तयार आहे. बरं, वीज बिल आणि इतर जे बिलं आहेत ते तुम्ही स्वीकारता का? वीज बिल इलेक्ट्रिक बिल आम्ही स्वीकारतो. फक्त 500 1000च्या जुना नोटा आहे ते आम्हाला वरतून आदेश आत्तापर्यंत आलेला नाही आहे की ॲक्सेप्ट करा. जसं आम्हाला आदेश आला तसं आम्ही ॲक्सेप्ट करू. बरं, अनेक न्यूज चॅनलवर तसेच विविध माध्यमातून सर्व स्तरातून आपणाला काही असं आदेश आलेले नाहीत काय स्वीकाराबद्दल? नाही, आम्हाला अजून वरतून आदेश आले नाही. जसे इलेक्ट्रिक मला ते 500 1000च्या जुना नोट ॲक्सेप्ट करा. जसं वरती आदेश आले तसं आम्ही ॲक्सेप्ट करू. आणि बँकेकडून आपल्याला रक्कम मिळाली नाही? बँकेकडून आम्हाला 10,000 रुपयाचं त्यांनी सांगितलं. 10,000 रुपये आम्हाला जसे प्राप्त झाले तर आम्ही 10,000 रुपयाचा आम्ही एक्सचेंज करून द्यायला तयार आहे. बँकेतून जसे आम्हाला नोटा भेटतील तसे आम्ही लोकांना. मी किशोर अनंतराव भागवत, तेल्लारा. आज सकाळी या ठिकाणी 10:30 सव्वा-10 वाजता मी इलेक्ट्रिक बिल भरण्याकरता आलो असता यांना माझं 360 रुपयेच बिल होतं. मी 500ची नोट दिली आणि बिल दिलं. यांनी सरळ सांगितलं की आम्ही बिल स्वीकारणं बंद आहे, 500 1000च्या नोटा स्वीकारणं बंद आहे. आणि मग मी म्हटलं बघ का सर्व ठिकाणी आव्हान चालू आहे शासनाचं, केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं. तर हे म्हणत आमच्याकडे काही नाही, तुमच्याच्यानं जे होत असेल ते करून घ्या. म्हणजे अशा प्रकारे असलेली शिवीगाळसुद्धा त्यांनी केली. आणि मी म्हटलं त्यांना म्हटलं लेखी दाखवा. जर तुमच्याकडे नोटा बंद करण्याचाच आदेश लेखी देत नाही तर तुम्ही कसं काय घेत नाही? शासन म्हणजे आज रात्री 12 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येते. ते घ्यायला तयार नव्हते. तहसीलदार साहेबांना फोन लावला, तहसीलदार साहेबांचा फोनसुद्धा ते घ्यायला तयार नाही. आणि सरळ म्हणजे जनतेला उद्धटपणे वागणूक देऊन 2 तासापासून त्यांनी ताटकळत ठेवलं आहे. आणि एवढं करून सुद्धा आणि आता वेळेवर म्हणतात की आमचं कॉम्प्युटर बंद पडलं, आमचे ऑनलाईन बंद आहे, आमच्याकडे पैसे नाहीत. लोकांना चेंजसुद्धा देऊनच राहिले. ते प्रत्येकी 4000 रुपये द्यायला पाहिजे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, ते सुद्धा ते देत नाही आहे. आणि खात्यात जमासुद्धा 500च्या 1000च्या नोटा घ्यायला तयार नाही आहेत आणि लेखीसुद्धा काहीच द्यायला तयार नाही. मी गजानन नारायण पाटोळे, राहणार इसापूर, तालुका तेल्लारा. मी अमरावतीला राहतो. मुलीच्या सर्टिफिकेटसाठी इथं तहसीलमध्ये आलो आहे तेल्लारामध्ये. 3 दिवस झाले. माझ्याकडे 500च्या नोटा 3 या 4 पडलेले आहेत. मला जायलासुद्धा पैसे नाही आहे तिथे जायला. त्याच्यामुळे मला त्रास खूप होतो आहे. आणि तो नरेंद्र मोदीने जो निर्णय घेतलेला आहे त्याचं मी स्वागत करतो आहे. पण आता पैसे माझ्याकडे भाड्याला जायसाठी नाही आहे. बरं, 3च नोटा आहेत माझ्याकडे 500च्या. बरं. आता मी काय करू? हा त्रास एवढा होतो आहे की खूपच, मलाच नाही या सर्वांना होत आहे. बरं, या ठिकाणी बँकेत नंबर लागला नाही का तुमचा? या ठिकाणी बँकेत नंबर रँगा लागल्या. मी 2-3 दिवस एकसारखा येतो आहे आणि परत जातो आहे. नंबर एवढी मोठी रँग आहे खूपच की मला तिथं नंबरच लागू शकत नाही. ये तो था अकोला का हाल। ऐसा ही कुछ नज़ारा नांदेड़ शहर में भी देखने को मिला, जहां लोग बैंकों में लंबी कतार लगाए खड़े थे। रातों रात नोट बदल जाने से जहां लोगों को तकलीफों का सामना करना पड़ा, वहीं लोगों ने काले धन पर रोक लगाने के लिए मोदी के इस फैसले का स्वागत किया। ये आम आदमी का बहुत परेशानी हो रहा है इसमें जी। बहुत ज्यादा परेशानी हो रहा है। जिसका भी थोड़ा बहुत पैसा है वो निकालने में दिन चल जा रहा है उसका। कितने बजे से लाइन में आप? मैं 2 बजे से लाइन में हूँ। अभी तक आपका नंबर नहीं लगा? नहीं लगा नंबर मेरा। फिर मोदी सरकार अच्छे दिन लाने की घोषणा की थी, क्या होगा? यही अच्छे दिन बता रहा है ना वो, यही है अच्छे दिन उसके। और इससे और कौन से अच्छे दिन लाएगा? दिन पे दिन कानून बदलते जाएगा वो अपना। पब्लिक की परेशानी और उसके ऊपर से त्याच्याबद्दल पब्लिकला जे पण त्रास व्हायला 4 दिवस त्रास होईल, मगर त्याच्यानंतर चांगलेच होणार आहे. जे पण काळा धन आहे ते वापस येणार आहे. धन्यवाद. क्या कहेगी इस बारे में? मोदी सरकार की ये निर्णय पे हम खुश हैं। थोड़ा प्रॉब्लम हो जाएगा लेकिन डेली रूटीन में आ जाएंगे तो कवर हो जाएगा सब जी। अच्छे दिन लाने की घोषणा की थी मोदी सरकार ने, क्या लगता है आपको? आएंगे अच्छे दिन, धीरे धीरे आएंगे। अच्छा, ये लाइन में कब से आप? अभी आए जी, ठीक। ये राष्ट्रहित के लिए ठीक है साहब जी, मगर ये आप हमको इतनी तकलीफ हो रही है इसी पूछना है। अच्छा, ये मोदी सरकार का निर्णय अच्छा है या बुरा है, कैसा है, क्या लगता है आपको?
एक दृष्टि देखे तो काला बाजार बंद करने के लिए वो भी अच्छा है, लेकिन ये पब्लिक की परेशानी बहुत होगी साहब। सुबह से कितने बजे तक यहाँ से मैं हैं? यहाँ 10 बजे से हूँ, अभी तक नवीन नंबर लगा? नंबर नहीं लगा। अभी जो लोग आए वाले हैं इसमें कोई बड़ा व्यापारी नहीं है, इसमें कोई बड़े लोग नहीं है, सब ये कामगार वस्ती है ये। और ये जो है जिसके पास पैसे ज़्यादा है वो अभी तो बाहर तो नहीं आए, जो इसमें अभी ये बैंक में पैसे भरने के लिए आए वाले वो सब ये गोर गरीब है। इनके पास ये 500 के 1000 के नोटा है जो चलन में अभी नहीं चल रहे, इसलिए ये लोग सब जमा करने के लिए आए वाले। मोदी सरकार ने जो निर्णय लिया वाला है वो सही है, क्योंकि ये जो भी जिसके पास काला पैसा है ये सब बाहर आ जाएगा। अच्छा, सुबह से लाइन के कब से भैया लाइन में आप? ये सवेरे से 7 बजे से कोई है, कोई 8 बजे से कोई आए वाला है। अभी तक लाइन में लोग खड़े हैं। आप कितने बजे आए हैं? अब मैं 8 बजे से आने वाला था। जी, ठीक है, निर्णय अच्छा है ये? निर्णय तो अच्छा है। जैसे ही 500 और 1000 रुपए की नोट बंद हुई तो पूरे देश में बैंकों के सामने लोग पैसे बदलने और भरने के लिए लंबी कतार में नजर आए। रायगढ़ के महाड़ में भी कुछ ऐसा ही नजारा देखने को मिला, जहां लोग स्टेट बैंक के सामने घंटों लाइन में खड़े दिखे। मंगलवार की रात जैसे ही 500 और 1000 की नोटें बंद हो गई तो लोगों में अफरा तफरी मच गई। उसके बाद 2 दिन के लिए बैंक भी बंद रहे। जैसे ही बैंक खुले तो बैंकों के सामने लोगों की लंबी कतारें देखने को मिली। ये नजारा है रायगढ़ के महाड़ का, जहां भारतीय स्टेट बैंक के साथ और बुल्ढाना जिले के बरबट बकाल में फिर एक बार बौद्ध शमशान भूमि का मामला गरमाया है, जहां तहसीलदार ने शमशान भूमि के नाम पर गड्ढों से भरी जमीन दी, जिसके बाद ग्राम सभा में प्रस्ताव पारित कर तहसीलदार के खिलाफ एट्रोसिटी एक्ट के तहत कार्रवाई करने की मांग की गई। बौद्ध समाज को शमशान भूमि के नाम पर गड्ढों से भरी जमीन देने का मामला बुल्ढाना के बरबट बकाल में सामने आया है, जहां लंबे इंतजार के बाद तहसीलदार ने जो जमीन बौद्ध समाज को दी वह गड्ढों से भरी पड़ी थी। ऐसे में ग्राम सभा में प्रस्ताव पारित कर बहुमतों से तहसीलदार के खिलाफ एट्रोसिटी एक्ट के तहत कार्रवाई करने की मांग की गई। मी संतोष वासुदेव टाकळकर, सरपंच वॉर्ड बका। आजची जी सभा झाली ही तौकूत सभा असून आज रोजी 10/11/2016 याच्यामध्ये माननीय तहसीलदार साहेबांनी जी जागा दिलेली बौद्ध समाजाकरिता 20 आर जमीन दिलेली असून ते जमीन त्या समाजाचा किंवा त्या ग्रामसभा झाली असता त्या ग्रामसभेचा अध्यक्ष गावातील ग्रामसभेतून निवडण्यात आला आणि त्या सभेमध्ये ठराव पारित झाला की माननीय तहसीलदार साहेबांनी जे हे जागा दिली ते खड्डा असून त्याच्यावर ते ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, अशी त्यांची त्या सभेची मागणी, तो ठराव पारित केला। वहीं इस मामले में तहसीलदार ने अपना पक्ष रखते हुए सफाई दी और कहा कि मुझ पर ऐसी कोई कार्रवाई नहीं होनी चाहिए। माझ्यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्याचा कोणताही हे नाही आहे, कारण मी सत्सद बुद्धीनं आणि प्रामाणिकपणे त्यांना दफनभूमीकरता जागा मिळवून देण्याचे आटोकाट प्रयत्न करून त्यांना जागा मिळवून दिली आणि ती जागा जी होती त्याच्या आधी ज्या 2-3 जागा होत्या ते रिलीज झालेल्या आहे, त्यासाठी आपण मोजणी वगैरे करून घेतलेली होती आणि मोजणी केल्यानंतर तिथे तेवढी जागा नसल्यामुळे आपण ते त्यांना देऊ शकलो नाही। त्याच्यानंतर रिंगणवाडी रोडवर सुद्धा त्यांची कंडिशन तशीच होती, त्याच्यामुळे तिथली आपण देऊ शकलो आहे। आणि 532मध्ये दोन्ही समाजाच्या स्मशानभूमी आहेत। त्याच्यानंतर जी जागा मी त्या दिवशी सिलेक्ट केली ती कोणत्याही प्रकारचा तिथे वाद नव्हता, तिथे निर्विवाद जागा होती, म्हणून मी त्यांना ती सिलेक्ट करून दिली। त्याच्यानंतर ग्रामपंचायतचं पहिलेच संमती घेतली होती की बा ही जागा आम्ही लेवल करून देऊ म्हणून, आणि त्याच्यानंतरही समजा हे जे आहे तर त्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही स्वतः सरपंचाला सांगून जिल्हा परिषदकडून फंड मागवण्याचं हे केलेलं आहे। त्याच्यासाठी मी स्वतः पत्र दिलेलं आहे त्यांना की तुम्ही तुमच्याकडे फंड नसेल तर तुम्ही जिल्हा परिषदकडून फंड घ्या आणि त्या स्मशानभूमीचं दफनभूमीचं सौंदर्यीकरण करा। त्याही त्याच्यात असा दलिताविषयी द्वेषभावनेचा किंवा कोणता प्रश्न नसल्यामुळे माझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची कोणती आवश्यकता नाही असं माझं मत आहे। सर, पण देशात असं प्रथमच घडतं, एखादी ग्रामसभा ठराव घेते तहसीलदारांवर ॲट्रॉसिटी दाखल करायचा, याबाबत आपण काय म्हणणार? आता याचं काय, आता ते जे ठरावात तिथे लोक जे हजर असतील त्यांचं माझ्याविषयी काय मत आहे त्या याच्यावर ते ठराव होऊ शकते, कारण मला मी कुठल्याही प्रकारचं असं त्यांच्या द्वेषभावनेतून त्यांच्याकडनं वागलं नाही। 4 मयत झाल्या त्यावेळेस मी त्यांच्या
सामोपचारानं हे करून दिलेले आहे. प्रत्येक वेळेस दुसऱ्याच्या शेतीचं त्याची संमती घेऊन मी त्यांचे दफन विधी आटोपलेला आहे. त्याच्यामुळे माझ्या मनात जर द्वेष भावना असते तर मी कशाला दुसऱ्याच्या याच्यात जात होतो, त्याला कशाला मी म्हणत होतो की बा तू दे तुझी जागा, जाऊ दे बा आजच्या दिवस करू दे, नंतर संमती घेतली त्याची. एवढं सगळं केल्यानंतर काही आवश्यकता वाटत नाही. नागपुर के बरडी पुलिस थाना अंतर्गत एक गौमांस से भरी बेलोरो पकड़ने का मामला सामने आया है। हैरानी की बात यह है कि इतनी बड़ी मात्रा में शहर के बाहर यह मांस ले जाया जा रहा था, मगर फिर भी पुलिस को इस बात की जानकारी नहीं थी। शहर के गौरक्षकों और बजरंग दल के कार्यकर्ताओं ने यह गाड़ी पकड़ी और पुलिस के हवाले कर दी। नागपुर से बड़ी मात्रा में गौमांस की तस्करी तेलंगाना में की जाती है, जिस वजह से आए दिन शहर में पुलिस, गोरक्षा एवं बजरंग दल के कार्यकर्ता अवैध तरीके से ले जाए रहे इन मांस के ऊपर कार्रवाई करते नजर आते हैं। ऐसा ही एक मामला नागपुर के बड़ी पुलिस थाना अंतर्गत सामने आया है, जहां पर एक गौमांस से भरी बोलेरो पुलिस ने अपने हिरासत में ली है। हैरानी की बात यह है कि इतनी बड़ी मात्रा में शहर के बाहर यह मांस ले जाया जा रहा था, मगर फिर भी पुलिस को इस बात की जानकारी नहीं थी। शहर के गोरक्षा और बजरंग दल के कार्यकर्ताओं ने यह गाड़ी पकड़ी। नागपुर के गोरक्षा प्रमुख राजेश शुक्ला ने बताया, शुक्रवार को रात 2:30 बजे उन्हें जानकारी मिली थी कि एक बोलेरो में कई किलो गाय के मांस की तस्करी की जा रही है, जिसके बाद उनके कार्यकर्ताओं ने अपना जाल बिछाकर उस गाड़ी को शहर के मानस चौक पर रोका। गाड़ी रुकते ही गाड़ी का चालक फरार हो गया। आगे की जांच पुलिस कर रही है। नागपुर महानगर गौरक्षा प्रमुख राजेश शुक्ला आज प्रातः सुबेरे 2:30 बजे के करीब गड्डी गोदाम की ओर से एक गाड़ी आती हुई दिखी, जो हमारे बजरंग दल के कार्यकर्ताओं को काफी दिनों से इसकी सूचना प्राप्त हो रही थी कि गौवंश भारी मात्रा में यहाँ से किसी कंपनियों में जाता है यहाँ से। तो हमारे कार्यकर्ताओं ने जाल बिछाकर पहले से बैठे थे, तैयार थे, और रात में 2:30 बजे करीब यह गड्डी गोदाम से आते हुए गाड़ी हमको दिखाई दी, जिसका पीछा हमारे जीतू कुंडवानी जो सह प्रमुख है हमारे गौरक्षा के, एवं विक्की पांडे जो पश्चिम नागपुर के संयोजक है, उनके साथ यश शर्मा और संकल्प अंबरकर सहित सभी कार्यकर्ताओं ने उस गाड़ी का पीछा किया और बरडी पुलिस स्टेशन के हद में मानस चौक के पास इस गाड़ी को रोका। उसमें जैसे ही गाड़ी को रोका तो ड्राइवर उतरते ही तुरंत भाग गया, और जैसे ही हमने गाड़ी के पीछे देखा तो खून टपक रहा था। जैसे ही उसका हमने पल्ला खोल के देखा, उसमें भारी मात्रा में कम से कम 50 से 60 गायों का मांस निर्दयतापूर्वक काटा हुआ और उसमें पूरा ढांचा सहित भरा पड़ा था, जिसको देखकर तुरंत हमने पुलिस को बुलाकर साथ में ले आकर उसको हमने बरडी पुलिस स्टेशन में ले आकर जमा कराया। पुलिस को इसकी सूचना दी, लेकिन अभी सुबेरे 10 बज चुके हैं, अभी तक उनकी कार्रवाई चालू ही है। कार्रवाई तो होना विषय है, लेकिन जब ये पुलिस प्रशासन को बार बार पता है कि इस तरह की अवैध यहाँ पर कत्ल खाने चल रहे हैं और पुलिस को मालूम है कि यहाँ पर गोवंश काटा जा रहा है, तो पुलिस इसको रोकने में असमर्थ क्यों हो रही है, ये समझ में नहीं आ रहा है। क्योंकि अभी 2 दिन पहले ही मानकापुर फ्लाईओवर के ऊपर एक टाटा सफारी के भीतर 5 गाय को पकड़ा गया था। ये कहीं ना कहीं प्रशासन की कमी दिख रही है, क्योंकि कानून बनाने का काम सरकार का है और उसको इम्प्लीमेंटेशन करने का काम यह जो है यह प्रशासन का है। तो सरकार ने तो कानून बना दिया, लेकिन प्रशासन इसको सफल बनाने में असफल हो रही है। तो ये इसका सीधा सीधा आरोप प्रशासन के ऊपर जाता है कि क्योंकि हमारे कार्यकर्ता अपनी जान पर खेलकर कानून को हाथ में लेकर यह काम कर रहे हैं, तो प्रशासन क्यों नहीं कर सकता, ये मेरा कहना है। रात्रपाळी ड्युटीवर हजर असताना सकाळी जितू कुंजवानी हा पोस्टेला आला आणि माहिती दिली की मानस चौकातून आम्ही मांस भरलेला गाडी पकडलेली आहे। तर आम्ही घटनास्थळी गेलो असता जो ड्रायव्हर फरार झालेला आहे आणि गाडी पोस्टेला आणून पुढील कारवाई चालू आहे। सर गाड़ी कहाँ जा रही थी, कुछ माहिती आहे का? त्याबद्दल तर काही माहिती नाही। बुल्ढाना जिले के खामगांव अंतर्गत आने वाले शिवाजी नगर में एक 40 वर्षीय व्यक्ति की हत्या करने की वजह से सनसनी फैल गई। मृतक का नाम राजेश सरनाइक बताया जा रहा है। बुल्ढाना जिले के खामगांव अंतर्गत आने वाले नटराज गार्डन के समीप उस समय सनसनी फैल गई जब एक 40 वर्षीय व्यक्ति की हत्या कर दी गई। मृतक का नाम राजेश सरनाइक बताया जा रहा है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार मृतक यह देर रात से घर से गायब था, जिसके पश्चात मृतक के घर वालों ने राजेश की खोजबीन शुरू की तो उन्हें पता चला कि किसी व्यक्ति का शव शहर के नटराज गार्डन के पास मिला है, जिसके बाद उसकी पहचान राजेश के नाम से की गई। राजेश के सर पर धारदार हथियार से वार किए गए थे, साथ ही उसके पैंट से ही उसका गला दबाया गया, ऐसा पुलिस को शक है। राजेश बाबूराव सरनाईक वय 40 वर्ष राहणार आहे, शिवाजी फळी खामगाव हा जैन कृषी सेवा केंद्रावर काम करतो। काल रात्री तो
कामावरून घरी न गेल्याने सकाळी त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. सकाळी त्यांना तो इसम मयत अवस्थेमध्ये नटराज गार्डन येथे आढळून आला. मग त्यांनी या संदर्भाने मुळे यांनी त्यांचे जे साडू आहेत त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की त्यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने डोक्यात मारून त्यांचा खून केला असावा. अशा फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 390/16 कलम 302 प्रमाणे दाखल करून तपास सुरू केलेला आहे. मध्य प्रदेश के बुरहानपुर स्थित सिद्धार्थ नगर में समता सैनिक दल द्वारा 10 दिवसीय बौद्धिक कार्यक्रम का आयोजन किया गया. इस कार्यक्रम में बच्चों की बुद्ध धम्म की शिक्षा और बाबा साहब के जीवन कार्य की जानकारी दी गई. बच्चे समाज के प्रति संवेदनशील हो, वो बुद्ध धम्म को जान सके, डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के जीवन को जान सके. इस उद्देश्य से मध्य प्रदेश के बुरहानपुर स्थित सिद्धार्थ नगर में 10 दिवसीय बौद्धिक कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसका लाभ बच्चे बड़ी संख्या में ले रहे हैं. आपका जो परसेंट है वो दिनों दिन अच्छा होते जाएगा, सुधार होते जाएगा. तो ये कार्यक्रम सिद्धार्थ नगर में स्थित विहार में लिया जा रहा है. समता सैनिक दल की ओर से इस कार्यक्रम का आयोजन किया गया. 10 दिवसीय बौद्धिक कार्यक्रम रखा है. इस 10 दिन में हम बच्चों को गौतम बुद्ध के बारे में बताएंगे, उनके धम्म के बारे में बताएंगे, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के बारे में बताएंगे, मिशन मूवमेंट के बारे में समझाएंगे. और जो हमारी युवा पीढ़ी है वो ज़्यादातर है ना अंधविश्वास की तरफ अग्रसर हो रही है. वो उस युवा पीढ़ी को वापस अपने समाज के बारे में समझाने के लिए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमारे लिए क्या किया, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमारे लिए क्या किया, कितने लड़ाइयाँ लड़ी है, और गौतम बुद्ध हमारे लिए क्या है, वो समझाने के लिए हमने 10 दिवसीय बौद्धिक कार्यक्रम रखा है. इस 10 दिन में हम बच्चों को डॉक्टर बाबा साहब के बारे में बताएंगे, गौतम बुद्ध के बारे में बताएंगे, और बाबा साहब की धार्मिक संस्थाओं के बारे में बताएंगे, जैसे भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी, इन सभी के बारे में हम उनको बताएंगे. और ये जो बच्चे हैं ये अभी अंधविश्वास की तरफ न बढ़ते हुए डॉक्टर बाबा साहब के विचारों पे चले, तो इसलिए हमने बौद्धिक कार्यक्रम रखा है. पर बुरहानपुर नगर के अंतर्गत स्थित सिद्धार्थ नगर में जो बुद्ध विहार निर्माण कार्य पूर्ण हो चुका है, यहाँ पर समता सैनिक दल के द्वारा 10 दिवसीय बौद्धिक का कार्यक्रम आयोजित किया गया है, जिसके अंतर्गत तकरीबन 50 से 100 विद्यार्थी यहाँ पर उपस्थित है, जिसमें बहुत अधिक संख्या में जो लड़कियाँ हैं, जो छोटे छोटे बच्चे हैं जिनकी उम्र 15 साल से लेकर तो 18 वर्ष की आयु तक है, उन्हें डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का समाज के प्रति क्या योगदान रहा है, भगवान गौतम बुद्ध के धम्म के बारे में, और बाबा साहब अम्बेडकर जी द्वारा अपने जीवन के अंतिम क्षणों में किन किन संस्थाओं के द्वारा समाज का एकत्रीकरण करना चाहते थे, और समाज के अंतर की जो कुरीतियाँ हैं उसको दूर करने के लिए बाबा साहब अम्बेडकर जी द्वारा जो भी धार्मिक सामाजिक संगठन का निर्माण किया गया है, उनसे जोड़ने के लिए युवाओं को इसकी ओर आकर्षित करने के लिए इस सिद्धार्थ नगर के अंतर्गत समता सैनिक दल के द्वारा एक पहल की गई है, जो कि काफ़ी सराहनीय है. और भारतीय बौद्ध महासभा के द्वारा मैं उन नगर के वासियों को साधुवाद देता हूं कि उन्होंने काफ़ी अच्छी पहल का शुरुआत की है. आज की